मराठीमध्ये एक म्हण आहे, अति तेथे माती. आणि ही म्हण सगळ्यात जास्त सटीक आता कोणावर बसत असेल तर ते हे TMCचा अभिषेक बॅनर्जी. हा व्यक्ती इलेक्शनच्या अगोदर होम मिनिस्टरला चॅलेंज करत होता, तुम्ही आमच्या बंगालमध्ये येऊन दाखवा, आम्ही तुमचं फिरणं मुश्किल करून टाकू. आणि आता स्वतः जेव्हा बंगालमध्ये एका सोनापूर एरियामध्ये हा गेला होता, याच्याच कार्यकर्त्याची एका मृत्यू झाली पोस्ट पोल व्हायलन्समध्ये. संजू कामकर म्हणून नाव आहे त्या कार्यकर्त्याचं. तर याच्यावर दगडफेक झाली, अंडे फेकण्यात आले, याला चोर म्हणून हिनवण्यात आले. का? कारण की लोकांचा एवढा रोष आहे याच्यावर. एवढं याने 10 वर्षामध्ये बंगालमध्ये एवढं गुंडागर्दी, एवढा भ्रष्टाचार, पूर्ण बंगाल बर्बाद करून टाकला आहे. त्यानंतर लोक आता पूर्ण याचा बदला घेत आहेत. आणि माझा तर म्हणणं आहे, अभिषेक बॅनर्जी एवढा हुशार माणूस आहे, हे एक पॉलिटिकल स्टंटसुद्धा असू शकते. कारण हा व्यक्ती 10-20 बॉडीगार्ड घेऊन फिरतो आणि त्या एरियामध्ये हा व्यक्ती फक्त 4 बॉडीगार्ड घेऊन फिरला. का? याला माहीत नव्हते का की आपल्यावर इथं हमला होऊ शकते, इथं BJPचे जास्त कार्यकर्ते आहेत, पूर्ण याला मतदान BJPला पडलेलं आहे, पूर्ण जेवढी जनता आहे ती BJPच्या सपोर्टमध्ये आहे. सध्या TMCवर पूर्ण लोक नाराज आहेत. पण नाही, हे फक्त 4 व्यक्ती घेऊन गेला, हमला याच्यावर झाला, हेडलाईन झाल्या, सर्व झालं. बरं, याच्यानंतर बी हमला झाल्यानंतर पण हे चांगला चालत गेला, पळत गेला बरं बाहेर, आणि नंतर हॉस्पिटलमध्ये गेला आणि झोपी गेला कॉटवर. आता पुढं ममता बॅनर्जी आल्या त्याच्याकडं. आता पुढं काय होणार? एक याच्याकडे कॉन्फरन्स घेणार आहे, ते प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि ते जाऊन म्हणणार, भारताची डेमोक्रेसी खतरेमध्ये आहे, आम्हाला हे मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. हे असंच होणार आहे आता.